23 जुलै 1996 या दिवशी इगतपुरी या ठिकाणावर एक अशी घटना घडली की त्या घटनेने तिघजण 8 दिवस बेडवर पडले। 8 दिवस त्यांना काहीच समजलं नाही आणि जेव्हा ते 8व्या दिवशी उठले त्यावेळेस ते घरच्यांना विचारू लागले की आमच्यासोबत नेमकं झालं होतं काय। आता इगतपुरी हे ठिकाण मुंबई आणि नाशिक या दोन्ही शहराच्या मधोमध आहे आणि इगतपुरीमध्ये पावसाळ्यामध्ये तिथली लोक खेकडे पकडण्यासाठी जातात, कारण की काळ्या खेकड्यांची किंमत कल्याण स्टेशनवर खूपच जास्त आहे आणि जास्त करून मुंबईचे माणसं ते काळे खेकडे विकत घेतात आणि म्हणली ती किंमत आपल्याला देतात। हे त्या इगतपुरीमधल्या माणसांना माहीत असतं। पण 23 जुलै 1996च्या दिवशी म्हणतोय मी, 3 मित्र घराच्या बाहेर निघतात खेकडे पकडण्यासाठी। दिवसभर पावसाचा सरवाट चालू होता आणि नेमका संध्याकाळी पाऊस थांबला होता। त्यातले 2 मित्र आपले मशाल तयार करण्यासाठी जुटले होते, ज्या मशालीला पहिले बोत्या असं म्हणायचे। चिंदकं लावायचे, त्याला ताराने घट्ट बांधायचं आणि राखेलचा डबा घ्यायचा। मशाल त्या राखेलच्या डब्यामध्ये बुडवायची, त्याला अंगारकाळ्याची डबी लावायची, म्हणजे रात्रीला प्रकाशाची सोय होईल। 1996ची गोष्ट सांगतोय मी। त्या काळात ही पद्धत होती। आता तरी बॅटऱ्या वगैरे घेऊन जातात, पण त्यावेळी जास्त करून बॅटऱ्या वगैरे नव्हत्या, त्यामुळं बोत्या ही पद्धत त्यावेळेस चालायची। तर 3 मित्र बोत्या बनवतात, संध्याकाळी राखेलचा डबा घेतात आणि खेकडे पकडण्यासाठी घराच्या बाहेर निघतात। ते तिघही मित्र एक प्लॅनिंग बनवतात। पहिले माळावर जायचं, माळावरच्या नाल्या खोऱ्यांमध्ये खेकडे बघायचे। तिथले खेकडे झाले की रानामध्ये पाटा बंधाऱ्यांना खेकडे बघायचे, कारण की काळे खेकडे हे पाटा बंधाऱ्यांना जास्त सापडतात। पण त्यांना माहीत होतं सापडून काळे खेकडे फक्त 2 नाही तर 3 सापडतील आणि जे बाकीचे खेकडे सापडतात ते सगळे लाल कलरचे खेकडे, आणि लाल कलरच्या खेकड्यांना जास्त काय डिमांड नव्हतं। त्यामुळे यांनी विचार केला की आपल्याला काळे खेकडे होता होसवर पकडायचे। पहिले माळावर जायचं, नंतर शेतामध्ये बंधाऱ्याने जायचं। ते झाल्याच्या नंतर एक तलाव आहे तिथं छोटासा, त्या तलावापाशी जायचं आणि तिथून पुन्हा बंधाऱ्याने माळावरून आपल्या घरी यायचं। म्हणजे बघत जायचं, बघणं झाल्याच्या नंतर तिथून पुन्हा बघत आपल्या घरी यायचं। त्यांनी एक पोतं घेतलं, ज्याला ते गोणी म्हणायचे, आता सुद्धा गोणी म्हणतात। एक गोणी घेतली, एक बोत्या आणि थोडंसं कोयत्यासारखं थोडंसं सावरायला इकडे तिकडे आयचन वगैरे ते। हे तिघही जण चिखल तुडवत त्या माळावर गेले। माळावर गेल्याच्या नंतर खेकडे बघायला लागले। काही खेकडे सापडले, पण काळा खेकडा एकही यांना सापडला नाही। जे खेकडे सापडले ते सगळे लाल कलरचे सापडले आणि लाल कलरचे खेकडे यांना जास्त पाहिजे सुद्धा नव्हते, कारण की लाल कलरचे खेकडे कुठेही सापडायचे। माळावरचं पाहणं झाल्याच्या नंतर ते खाली शेतामध्ये गेले बंधाऱ्याच्या काठानं। आता बोत्या एकाजवळच होता, म्हणजे ती स्मशाल एकाजवळच होती आणि बाकीचे ते 2 जण त्याच्या पाठीमागं चालत होते। शेतामध्ये बंधाऱ्याने चिखलाने चलत मधातल्या मित्राच्या पायाखालून सळकर काहीतरी गेलं। तो म्हणतो की थांबा, माझ्या पायाखालून काहीतरी गेलंय, जरासं तो बोत्या दाखव रे इकडं। तो बोत्याचा उजेर खाली करतो तर खूप मोठाच्या मोठा साप त्याच्या पायाखालून निघून गेला। आता चिखल असल्यामुळं त्या सापाला काही इजा झाली नाही आणि इजा न झाल्यामुळं तो साप यांना चावला नाही। पण यांना माहीत होतं जर अंधारात आपण चिखलामध्ये खेकडे पकडण्यासाठी जातोय तर साप तर आपल्याला भेटणारच, त्यामुळे या तिघांना तेवढं काही वाटलं नाही। आणि नंतर हे तिघजण एकमेकांना म्हणले की बाबा जरा सावकाश चला आणि बोलत चला। हे तिघही जण समोर गेले बंधाऱ्याने खेकडे बघत आणि खेकडे बघता काही खेकडे सापडले सुद्धा यांना, पण तेही लाल कलरचेच। आणि नंतर ते तिघही जण उठून उभे राहतात आणि एकमेकांना म्हणतात की यार सगळे लाल कलरचेच खेकडे सापडत आहेत, आज एकही काळा खेकडा सापडत नाहीये, रिकामं जावं लागतं का आपल्याला? त्यात तिसरा मित्र म्हणतो का रे यार हो तसंच काहीतरी आहे, पण मी अजून एक गोष्ट नोटीस करतोय, आजूबाजूला कोणतीच मशाल दिसत नाहीये रे, कोणतीच माणसं दिसत नाहीत, कोणाचाच बोत्या दिसत नाही, आज गेले कुठं सगळे? त्यातला एक जण म्हणतो की आज अमावस्या आहे, कदाचित अमावस्या असल्यामुळं लोक आले नसतील खेकडे पकडण्यासाठी। बाकीचे 2 जण म्हणतात हां असं काहीतरी असेल, पण असं काही नसतं, अमावस्या बिमोशा जे काय असतं ते असतं। बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ते लोक आले नाहीत तर आपलाच फायदा। जे काळे खेकडे त्यांना सापडायचे ते काळे खेकडे आपल्याला सापडतील आणि आपला फायदा होईल।
असं म्हणून ते तिघजण तिथूनही निघले. पूर्ण शेताचे बंधारे त्यांनी बघितले त्या माळाच्या शेजारच्या, पण त्यांना काळा खेकडा काही भेटला नाही. नंतर त्यांचा जे आखरीचा पॉईंट होता तो होता एक छोटासा तलाव. आता यांनी असा विचार केला की तलावापाशी जायचं, खेकडे बघायचे, तिथं जर भेटला तर ठीक, नाही तर लाल खेकडे घेऊनच आपल्या घराकडे जायचं. हे तिघजण तलावापाशी जातात, ते खेकडे बघतात. बघितल्याच्या नंतर त्यांना तिथेही काळा खेकडा सापडत नाही, लालच खेकडे सापडतात. ते लाल खेकडे गोणीमध्ये टाकतात, अर्धी गोणी भरतात खेकड्यांनी आणि तिथून पुन्हा मग वापस रिटर्न चालतात. येता येता त्यांच्या एकाच्या डोक्यामध्ये एक ठिकाण येतं, ज्या ठिकाणावर कुणीही खेकडे पकडण्यासाठी जात नाही. आणि लोक असे म्हणतात की त्या ठिकाणावर काळे खेकडे आहेत, पण त्यांच्यासोबत तिथं काही अशा प्रक्रिया होतात, अशा घटना घडतात की त्या माणूस कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे तिथं भूतांचा वास आहे असं माणसं म्हणतात. आता याच्या डोक्यामध्ये ते ठिकाण आलं. हा पटकर आपल्या मित्रांना म्हणतो, हो रे, लोक म्हणतात की त्या जागेवर खूप काळे खेकडे असतात, तिथं जावं का आपण? त्या जागेचं नाव असतंय गुतामा. आता ती जागा अशी असते, एक होडा असते, वढा. त्या ओढ्याच्या बाजूने इतकी घनदाट झाडी असते, इतके झाडं असतात, काट्याकुपाट्या असतात की त्याच्यामध्ये जर ढवळ्या दिवसा जर कुणी गेलं तर त्याला रात्रीचा अनुभव होईल, एवढी घनदाट झाडी त्या ओढ्याच्या शेजारी असते. आता ते दोघंजण म्हणतात, यार नको, लोक म्हणतायत की त्या जागेवर भूत आहेत, आपण गेलो आणि काय झालं तर? हा म्हणतो की छे, येडा आहे का तू? तू पहिले पण म्हणला होता की आज अमावस्या आहे त्याच्यामुळे लोक आले नाहीत, आपण आलो, आपल्याला काहीतरी झालंय का? नाही ना. अरे विचार कर, तिथं कुणीच गेलं नाही, आणि जर आपण तिथं गेलो आणि आपल्याला काळी खेकडे सापडले तर असं समज की आपल्याला एक प्रकारचा खजाना सापडला आहे. आणि मुंबईचे लोक तर फार येडे, तिथं नुसते काळ्या खेकड्याचे म्हणले तेवढे पैसे फेकतात, खडाखट खडाखट. पैसा छापायचं काम आहे आपल्याला. विचार करा यार, भूतभीत काही नसतं, तुम्ही चला माझं ऐका. असं म्हणल्याच्या नंतर ते दोघंही जण याच्या गोष्टीवर सहमती दाखवतात आणि याच्यासोबत त्या गुदामाकडे जातात. तिथं गेल्याच्या नंतर यांनी जेवढी अपेक्षा केली होती, जितकं भीतीदायक ते दिसल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते भीतीदायक दिसू लागलं. त्यांच्या झाडावर वटवाघळं टांगलेली होती, त्या वटवाघळाचे आवाज, त्या घुबडाचे बोंबलण्याचे आवाज आणि मधातच लांडगे ओरडू लागले. आता यांच्या पायाखालची जमीन तरतर कापू लागली. जमीन म्हणतोय का मी, पाय तरतर कापू लागले. तरीसुद्धा यांना त्या जागेत घुसायचंच होतं, यांना खेकडी पकडायचीच होती. हिम्मत करून हे तिघही जण त्या ओढ्यामध्ये उतरले. आता ओढ्यामध्ये जास्त पाणी नव्हतं, ओढ्यामध्ये खूप कमी पाणी होतं, टोंगळ्या इतकं पाणी होतं. आणि ओढ्याच्या काठानं जेव्हा हे मधात घुसले तेव्हा बघितलं तर नुसती काळी खेकडेच खेकडे दिसू लागले. तिघही जण खूप खुश झाले. यांना असं वाटलं की आता आपली लॉटरी लागली आहे. एकाच्या हातामध्ये बोत्या होता आणि एक जण खेकडे पकडू लागला आणि एक जण गोणी पकडू लागला. आता ज्याने गोणी पकडलेली आहे त्याला रिकामपणच भेटत नव्हतं, एखादा खेकडा पकडावा आणि टाकावा. पण ज्याच्या हातात बोत्या होता तो एका हाताने खेकडे पकडायचा, टाकायचा, आणि दुसरा जो आहे तो दोन्ही हाताने खेकडे पकडून त्या गोणीमध्ये टाकायचा. इतकं झोप 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 ते दोघं जण गोणीमध्ये खेकडे टाकू लागले आणि सगळे खेकडे काळेच, लाल एकही खेकडा नाही. आता हे काळे खेकडे टाकण्याच्या अगोदर जेव्हा यांनी ते खेकडे पाहिले त्यावेळेस यांना असं वाटलं की यार, खेकड्यांची तर पूर्ण शेती आहे. ते लाल खेकडे यांनी गोणीतून खाली उतरवून टाकून टाकले आणि काळे खेकडे भरायला लागले. काळे खेकडे भरता 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 इतकं भरायला लागले आणि चालता चालता समोर 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 चालू लागले. हे इतके आनंदी होते की यार, एवढे काळे खेकडे आपण कधी पण याच जागेवर यायचं. भरता भरता समोर 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 जाता जाता ज्याच्या हातात बोत्या होता ना त्याचा पाय चिखलामध्ये फसला आणि फसल्यामुळं तो खाली भाडकर पडला पाण्यामध्ये. आता त्याच्या हातात बोत्या होता आणि त्याच्या खाली, त्या मशालीच्या खाली एका बोटामध्ये धरलेला राखेलचा डब्बा. आता तो खाली पडल्यामुळं तो बोत्याही विजला आणि तो राखेलचा डब्बाही विजला. आता तो बोत्या बरं झालं पाण्याच्या काठावर पडला, म्हणजे त्या ओढ्याच्या काठावर पडला, तो पाण्यात पडला नाही तर पूर्ण अंधार झाला असता आणि यांना खूप अवघड झालं असतं. पाण्यामध्ये पडला तो फक्त राखेलचा डब्बाच. आता दोघं जण त्याच्यावर धावायला लागले. काय मूर्ख आहेस का रे तू खाली कसा पडलास आणि राखेलचा डबा तू सांडून दिलास? हा म्हणला की यार, मी काय करू, माझा पाय खाली फसला होता, मी काय मुद्दामून थोडी केलंय मी. तसा बोलून तो कसा बसा त्या जागेवरून उडतो, पडलेली मशाल हातामध्ये घेतो, जवळची माचेची काडी भरतो आणि त्या स्मशालीला लावतो. स्मशालीला लावल्याच्या नंतर हे दोघं जणांच्या त्याला शिव्या देणं चालूच. त्यांचं ते खेकडे पकडणं गेलं दुसरीकडं, बघणं गेलं दुसरीकडं,
याला शिव्या देणंच चालू. तू असं कसं काय केलं, तुला अक्कल नाही का, तुला दिसलं नाही का, ते बोत्या तुझ्यापाशी असताना तू कसा पडला, आम्ही बघ आमच्याजवळ आम्ही इतकं काम करत असताना पडलो नाही, तू कसा पडला, आता तुझ्यामुळे सगळा सत्यानाश झाला. तो म्हणला अरे यार मी काय मुद्दामून केलंय का, गलती होती ना कधीतरी कुणाकून, आत्तापर्यंत कधी मी असं माझ्याकडून झालंय का, पहिली वेळ झाली ना, माफ करा यार, बस करा, आता किती शिव्या देणार आहात तुम्ही दोघं जण. असं बोलून ते तिघही जण शांत होतात. शांत झाल्याच्या नंतर त्यातला एक मित्र म्हणतो की यार आता आपण चालायला पाहिजे, कारण की आपल्यापाशी आता राखेल नाही, राखेलचा डब्बा पाण्यामध्ये सांडलाय आणि लोक असं म्हणतात की या जागेवर भूतं वगैरे राहतात. आपला जर बोत्या विजला तर आपल्याला दुसऱ्या वेळेस पेटवायला आपल्यापाशी राखेल नाही आणि अंधार झाला तर काही झालं तर, त्यामुळे हे बोत्या विजायच्या अगोदर आपण घराला जाऊयात. तर या दोघा जणांचं मन घराला जाण्यासाठी निघलं. पण ज्याच्या हातात बोत्या होता तो म्हणला की थांबा ना, थोडंसं थांबा. बोत्या अजून 10 ते 15 मिनिटं चालतो. 10 मिनिटं आपण खेकडे पकडूयात. 10 मिनिटामध्ये बरेच खेकडे पकडले जातात आणि याच्या गुमाच्या बाहेर जरी निघलो ना आपण, या मशालीच्या उजेडाने तेवढेच बस झालं, बाहेर निघता विजली जरी काही प्रॉब्लेम नाही. पण 10 मिनिटं पकडूयात, नुकसान का करून घ्यायचे, जरीच तर आपलं नुकसान खूप जास्त झालंय, आता थोडं फायदा तर करून घेऊयात ना. असं म्हणल्याच्या नंतर ते दोघेही जणांच्या तोंडाकडे बघतात आणि होकारार्थी मान हलवतात. आता तिघं जण पहिल्यासारखं काम करायला सुरू करतात. खेकडे पकडणं, गोणी टाकणं, खेकडे पकडणं, गोणी टाकणं, खेकडे पकडणं, गोणी टाकणं. आणि हा मशाल घेऊन एका हाताने खेकडे पकडायला टाकायला, एका हाताने खेकडे पकडायला टाकायला. आता त्या पूर्ण ओढ्यामध्ये, त्या घनघाट झाडीमध्ये याच्या मशालीने या तिघांच्या सावल्या पडलेल्या दिसू लागल्या. तिघ जण दिसू लागले. 5-10 मिनिटं होतात. 5-10 मिनिटं झाल्याच्या नंतर ज्याच्या हातात तीच मशाल होती, ज्याच्या हातात तो बोत्या होता, त्याला या दोघाच्या पाठीमागं एक जण अजून दिसू लागला की तो पण खेकडे उचलून यांच्या गोणीमध्ये टाकतोय. तिघ जण हार बळतो 2-4 पावलं पाठीमागं जातो आणि यांना म्हणतोय थांबा 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 थांबा, उभे राहा उभे राहा उभे राहा. तसं ती तिघही जण उभे राहतात. हा म्हणतो आपल्यासोबत दुसरं कुणी आहे का. हे दोघं जण म्हणतात नाही का, आपण तिघ जणच आहोत. अरे मग तुमच्या पाठीमागं कोण आहे, असं म्हणल्याच्या नंतर हे दोघं जण भितात आणि गरकन मागं फिरतात. मागं फिरल्याच्या नंतर पाठीमागं थोडा अंधारच असतो, जास्त काय स्पष्ट दिसत नाही. मग हा ज्याच्या हातात बोत्या असतो तो असा मधातून असा बोत्या थोडासा समोर करतो. त्या आगीच्या उजेडानं समोर बघतात तर एक मुलगी, झगा घातलेली, छोटे छोटे केस, तिचं तोंड पूर्णपणे पांढरं शिपत, अर्ध्या चेहऱ्यावर असे वरखंड्या लागलेल्या आणि हाताची बोटं वाढलेली, खालून पाय आणि जे पायाच्या टोंगळ्याच्या वर तिच्या झग्याचा तो कट होता आणि खालचे जेवढे टोंगळ्यापर्यंत जितके पाय होते ना तेवढे सगळे रक्तानं माखल्यासारखे दिसू लागले. हळूहळू वर बघतात तर तिचा चेहरा गोल आकाराचा, डोळे मोठे मोठे आणि ती एकदम इनोसेंट फिलिंग्सनं यांच्याकडे बघते. तिच्या दोन्ही हातामध्ये 2 खेकडे काळ्या कलरचे भल्ले मोठेच्या मोठे आणि ती हळूवार बोलते, गुन्हे अलीकडे करा ना, म्हणजे खेकडे मी टाकते ना त्याच्यात, तुम्हाला तेवढीच मदत. असं म्हणल्याच्या नंतर तिघा जणांची दातखिळी बसते. एकही बोलत नाही. तेवढ्या त्यांच्या कानावर पुन्हा एक आवाज येतो, जसं की पाठीमागून ओढ्यात कुणीतरी चलत यांच्याकडे येते. हे पुन्हा मागं वळून बघतात. एक मोठी बाई, एक मोठी स्त्री, अर्धवट वयाची, एकदम सुंदर, अंगामधील लुगडं, यांच्याकडे बघते आणि बोलते, माझ्या मुलीला तुम्ही परेशान करताय का हा. हे तिघ जण खामोश, एक शब्दही बोलत नाहीत. ती मुलगी बोलते, ती बाई बोलते, अरे बोला ना, परेशान करताय हा. असं म्हणल्याच्या नंतर तिघा जणांच्या अंगाचं पाणी होतं. तिची म्हातारी आहे, आपली ती अर्धवट वयाची बाई आहे. इतकं बोलताच तिच्या मागून भल्ला मोठा एक खेकडा येतो, ज्याच्या अंगावरून पूर्ण केस असतात आणि यांच्या स्मशालीच्या उजेडामध्ये त्या खेकड्याचे 2 डोळे लाल भडक चमकत असतात. आणि बघता बघता या तिघांना असं वाटतं की जणू त्या ओढ्यातल्या पाण्यामधून कुणीतरी या तिघांच्या पायाला घट्ट पकडलंय.
इच्छा असून सुद्धा यांना आपले पाय हलवता येत नव्हते. इच्छा तर खूप होती पळण्याची, पण यांना पळता येत नव्हतं. त्यातला एक जण हनुमान स्तोत्र म्हणायला सुरू करतो. भीतीने तो गडबडीने जोरजोरामध्ये हनुमान चालीसा म्हणायला सुरू करतो. हनुमान स्तोत्र म्हणायला चालू करतो आणि देवाच्या कृपेने जे घट्ट पाय पकडले होते ना पाण्याच्या आतून, ती सुटका झाली आणि हे तिघही जण त्या जागेवरून पळत आपल्या घराकडे सुटले. पळता पळता यांच्या हातामधली स्मशाल विझली. यांना मात्र असं जाणीव नक्की होऊ लागली की पाठीमागं कित्येक जण तरी यांच्या पाठीमागं लागलेत. आणि थोड्या अंतरावर जाताच यांच्या कानावर असं जाणून येऊ लागलं जसं की 50-60 माणसं एक सोबत त्या पाण्यामध्ये पळत आहेत आणि यांच्या पाठलाग करतायत. पण यांची स्पीड काय कमी होतच नव्हती. जणू आज एक अशी अलगच एनर्जी या तिघांच्या अंगामध्ये आली होती. हे जितके पण पळत आहेत तितकं यांना शोक येतोय, यांना एनर्जी येते. आणि पळता पळता मात्र एक गोष्ट यांची कंटिन्युअसली चालू होती, ती म्हणजे हनुमान चालीसा म्हणणं आणि हनुमान स्तोत्र म्हणणं. त्यामुळं कदाचित देवाने यांना ताकद दिली असावी. आता ती स्मशाल विजल्यामुळे यांना रस्ताही दिसत नव्हता, पण तिघंजण एकमेकांचा हात पकडून घरापर्यंत थांबले नाहीत. कसं बसं घरापर्यंत आले. घराचा दरवाजा उघडला. हापकत घरामध्ये आले. घरामध्ये आल्याच्या नंतर गटागटा जगभर पाणी पिलं. पण यात एक खूप कमालीची गोष्ट झाली. जो स्मशालीवाला होता ना, त्याने ती गोणी हातामध्ये धरली होती आणि पळता पळता त्याने ती गोणी काय मात्र खाली ठेवली नाही. ती गोणी सुद्धा आपल्या सोबतच घेऊन आला. आणि त्या दोघांनी बघितलं तर ते दोघंजण खुश झाले की वाह, काही असो का नसो, काळ्या खेकड्यांची गोणी मात्र तू आणली आहे. आपली जी ही एवढी बेजारी झाली आणि एवढे आपल्यासोबत खतरनाक घटना घडली आहे, ही व्यर्थ गेली नाही. ती गोणी त्यांनी घरामध्ये आणली आणि त्यांच्या आईला सांगितलं की आई, एक मोठी टाकी आण पाण्याची, त्याच्यामध्ये पाणी टाक. त्यांच्या आईने ती टाकी आणली. त्याच्यामध्ये 2 हांडा पाणी टाकलं आणि ती गोणी त्याने त्या टाकीमध्ये तिची तोंड घालून उघडी केली आणि ओढली बाहेर. खाली बघितल्याच्या नंतर तिची आई जोरात ओरडते यांच्या नावाने, अरे मूर्खांनो, हे तुम्ही काय आणलंय? हे तिघंजण आरबळतात, बघतात, काय झालं आई, का ओरडतेस एवढी? त्यांची आई म्हणते की अरे काळे गोटे घेऊन आलात तुम्ही. हे तिघंजण गडबडीने उठतात. त्या टाकीमध्ये बघतात तर खरंच काळे गोटेच असतात त्याच्यामध्ये. पण यांना एक गोष्ट नक्की कळते, आज आपण मेलो नक्की असतो. जे काही झालं हे आपलं खूप विचित्र प्रकार घडला आपल्यासोबत आणि आपण वाचलो हे फक्त हनुमंतरायासाठी. ही सगळी घटना ते त्यांच्या आईंना सांगतात. आईंना सांगितल्याच्या नंतर त्यांना कसं की अलगच फील होतं आणि ते बेहोश पडल्यासारखे पडतात. आणि नंतर त्यांचं ट्रीटमेंट होतं. 8 दिवस त्यांना ताप उचलते. 8 दिवस ताप झाल्याच्या नंतर ते उठतात आणि उठल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या आईंना विचारतात की आई, आमच्यासोबत नेमकं काय झालं होतं? आम्ही 8 दिवस असं वाटतं की याच फलंगावर झोपलेले आहोत. त्यांची आई म्हणते, काय झालं होतं? तुम्हीच तर सांगितलं तुमच्या मागं भूत लागलं होतं म्हणून. हे म्हणतात, काय गोष्ट करतेस, खरं म्हणतेस तू? म्हणजे यांना त्या 8 दिवसाच्या तापीमध्ये जी काही मेमरी या दिवशी यांच्यासोबत झाली होती ती पूर्णपणे विरघळून गेली होती, म्हणजे विसरून गेली होती. लक्षामध्ये काहीच नव्हतं. तर बस हीच आजची स्टोरी होती. स्टोरी पसंत आली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगलीशी कमेंट करा. आणि या स्टोरीपासून आपल्याला शिकायला काय भेटतं? लालच हे खूप वाईट व्यसन आहे. देवाने तुम्हाला जितकं दिलं ना तेवढ्यातच समाधीने राहायला पाहिजे. माणसाला जास्त हाव लागते ना, ती हाव फक्त माणसाला त्याच्या सर्वनाशाकडे घेऊन जाते. ती आपल्याला या स्टोरीमधून भेटते. जर यांनी हाव नसती केली, लालच नसती केली तर यांच्यासोबत ही घटना घडली नसती. सुखरूप लाल खेकडे पकडले असते. थोडा पैसा जास्त यायचा तर कमी आला असता, पण आला तर असता ना. तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.